शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी अजित पवारांच्या कुटुंबियांशी संबंधावर स्पष्टच बोलले। तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर रोहित पवारांनी ठाम भूमिका मांडली। पाहूया। मानलं पाहिजे की त्यांच्याच मतदारसंघामध्ये हा भोंदूबाबा खरात होता, तरी सुद्धा दादा ज्या विचाराचे होते, पुरोगामी विचाराचे, कोकाटे हे त्या आश्रमामध्ये मतदारसंघामध्ये असून सुद्धा गेले नाहीत। त्यामुळे कोकाटेंना मानलं पाहिजे, विचार तरी जपले। ठीक आहे, दादांच्या बाजूनी नंतर कधी ते बोलले नाहीत, नाही तर लढले नाहीत, नाही तर लढत असतील आज, पण मग असे लोक इतर आमदार कुठे आहेत असा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो। पण आज काय सगळे फक्त एका खोलीमध्ये बोलतात, चर्चा करतात का? उद्या जर ओपनली बोललं तर आम्हाला निधी नाही मिळाला तर आम्ही करायचं काय? त्यामुळे ही गोष्ट बरं नाही असं मला वाटतं। आणि काय काय लोक ते इतकी चुरूचुरू बोलतात। दादांवर जेव्हा एखादा विषय होत होता तेव्हा चुरूचुरू बोलत नव्हते, पण सुनील तटकरेंच्या बाबतीत जर झालं तर लगेच चुरूचुरू जर बोलत असतील तर मग त्यांची लॉयल्टी दादांच्या प्रती आहे का या आत्ताच्या या नेत्याच्या प्रती हे कळत नाही। माझं एवढंच मत आहे की मी जे काही भूमिका मांडतो कदाचित त्यांच्या पक्षात पण आणि माझ्या पक्षात पण काही लोकांना ती आवडणार नाही, पण माझा स्वभाव थोडासा असा असल्यामुळे आणि मी सरळ सरळ बोलत असल्यामुळे आणि गेल्या काही महिन्यांमध्ये म्हणजे दादा जेव्हा हयातीत होते त्यांनी ज्या गोष्टी मला सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टी ज्या मी काय ऐकलेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्यावर जे घडतंय म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे योग्यच घडतंय असं मला वाटतंय। कारण का शेवटी राजकारणामध्ये भूमिका घेत असताना प्रामाणिकपणे भूमिका घेऊन विचारासाठी लढणं हे फार महत्त्वाचं आहे। पवार साहेबांना यांनी सोडलं आणि नंतर तसं बघितलं दादांना सुद्धा यांनी सोडलं होतं। मग अशा लोकांना जे कोणाचेच नाहीत ते थोडी लोकांचे आणि आज काकींचे त्या ठिकाणी राहणार आहेत, नाही तर सरकारचे राहणार आहेत। उद्या भाजपचे पतंग त्या हातामध्ये घेतील, वेळ आली तर ती पतंग सोडून देतील। असे भूमिका बदलणारे, विचाराचे पक्के नसणारे, ज्यांना फक्त अर्थकारण महत्त्वाचं आहे, अशा लोकांवर विश्वास ठेवून राजकारण येत्या काळामध्ये युवांच्या काळामध्ये अशा पद्धतीचं राजकारण हे करता येणार नाही। फार जेव्हा VSR मधून प्रवास केला त्यांनी आणि काल काही दिवसांपूर्वी जेव्हा राम मोहन नायडूंबरोबर काकींचा फोटो मी बघितला, त्यानंतर मी कोणाशी चर्चा केली नाही आणि मला करायची सुद्धा इच्छा नाही। कारण आम्ही प्रामाणिकपणे तिथं लढतोय, आम्ही पोलीस स्टेशनला जातोय, आम्ही न्यायालयामध्ये जातोय, लोकांपर्यंत जातोय, CID पर्यंत जातोय, प्रामाणिकपणे लढतोय। आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर दुर्दैवाने आम्हाला प्रश्न असा पडतो, खरंच आम्ही लढलं पाहिजे का नाही लढलं पाहिजे? त्यामुळे ह्या सगळ्या घटना घडल्यानंतर मी काय अजून त्यांना बोललो नाही। मी तेव्हा बोलेल जेव्हा ही जी अजितदादांची केस आहे ती CBIला या येणाऱ्या 28 तारखेच्या आधी जर सुपूर्त केली जाईल या राज्य सरकारकडनं, मी स्वतः जाईल, सुनित्रा काकींचा सुद्धा सत्कार करेल, CM साहेबांचा सुद्धा करेल, शिंदे साहेबांचा सुद्धा करेल। आणि पार्थ माझा लहान भाऊ असला आणि त्या पक्षाचा आता पदाच्या बाबतीत तो मोठा नेता त्या पक्षामध्ये असला तरी पार्थचा जाऊन सुद्धा मी त्या ठिकाणी सत्कार करेल जर अजितदादांची केस हे CBIकडे येणाऱ्या 28 तारखेच्या आधी त्यांनी पाठवली तर।